आता कुंकू, रमाई कुंकू लावत होती, आता कोण कुंकू लावतंय का? आता टिकल्याचा आकार वकार उकार सगळा वेगवेगळा आहे आणि त्यामुळं जर आपली भार्या कुठे गेली आणि वेगळी टिकली दिसली तर मग घरात गोंधळ होतो. म्हणून रमाई काय बोलते, कुंकूच लावायचं. रमाईचं लग्न झालं, आजूबाजूच्या डबक चाळीतल्या सगळ्या भगिनी आल्या आणि म्हणाल्या, रामू नाव घे, तुझा नवरा तुला रामू बोलतो. आता आपण एकेरी बाबासाहेबांना, आपला बाप आहे त्यामुळे आपण बाबासाहेबांना रमाईला पण एकेरी बोलतो, कारण हा आधार आहे, हा DNA आहे. आणि म्हणून रमाईला नाव घ्यायला सांगतात. केवढी रमाई, या मुली आता नाचत होते तेवढी रमाई, काय नाव घेणार रमाई? पण रमाईनं जे नाव घेतलं तेच नाव बंधू माधव नावाच्या लेखकानं आपल्या कादंबरीत लिहिलेलं आहे. ते नाव तुम्हाला मी सांगतो, पुन्हा कधी आलो तर विचारणार रमाईचं नाव, नवाईने काय नाव घेतलं ते सांगा. आता लक्षात ठेवा, हिरव्या हिरव्या पोपटाला पेरू देते चिरून, हिरव्या हिरव्या पोपटाला पेरू देते चिरून, भीमरावाचं नावानं कुंकू लिहिते करून. असं रमाईनं त्यावेळी नाव घेतलं होतं. ते कुंकू घेऊन येते आमची पार्श्वगायिका सुवर्णा गांगुर्डे.
त्याच्या सासू बोलतात सुनांना, अगं बाहेर जाताना टिकली लावून जात जा. सुनबाई म्हणते, अहो सासूबाई जीन्सवर टिकली लावत नाही. अगं भावाने जीन्सवर नाही कपाळावर लाव, असा त्याची सासू. ही अवस्था आहे. तिने ही रोज गाणं ऐकावं, कुंकू लागलेलं गाणं नाही का. खूप चांगलं स्वज्वर गीत लिहिलेलं आहे आणि आमच्या गायिका आणि हे प्रसिद्ध पण केलेलं आहे महेश्वरी यांनी हे बसवलेलं गीत आहे. धन्यवाद.